गतवर्षी नांदेड जिल्ह्यातील 11,98,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला आहे. आता मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील बामणी या गावात आहे. हे सर्व शेतकरी जमले, यांच्याकडे जे आहे ते पीक विमा भरल्याची कागदपत्र आहेत. मात्र अद्यापर्यंत या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. आपण त्या शेतकऱ्यांशी संवाद साधूया. काय नाव आहे, गेल्या वर्षी किती क्षेत्रावर पीक विमा भरला होता आणि पीक विम्याची मदत मिळाली का? माझं नाव आकाश उत्तमराव कदम आहे. माझ्या वडिलांच्या नावावर जवळपास 78 गुंठे जमीन आहे आणि वडिलांनी गेल्या वर्षी विमा भरला होता. पण 3 दिवस झालं सरकार म्हणजे सांगितलं की गावामध्ये सर्व आमच्या शेजारी पाजारी भाऊकीच्या खात्यावर पैसे पडलेत, पण आमच्या खात्यावर अजूनही पैसे पडले नाही. आणि मग आम्ही म्हणले ते सरकारनं म्हणजे असं गावात चर्चा चालली की 3 दिवसानंतर पैसे पडतील. आज 3रा दिवस पण उघडला पण पैसे नाही पडले. मग त्या मी मोबाईलवर बघितलं ते PMFBY याच्यावर, त्याच्यावर हेल्पलाईन नंबर दिली, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाही आणि सर्वांना असं हे झालेलं आहे. म्हणजे पैसे मिळाले नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुढे काय नाव आहे, पीक विमा मिळाला का? पीक विमा मिळाला सर, परंतु अल्प प्रमाणामध्ये मिळाला आणि बाजूच्या शेतकऱ्याला जास्त प्रमाणात मिळाला. जर असाच भेदभाव सरकार करत असेल तर गेल्या लोकसभेला तर दाखवलंच आहे. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जरा हिसका दाखवला तर सरकारचं बियाणे सोयाबीनची बॅग घ्यायला गेलं 4,500 रुपये आणि सोयाबीन 1 क्विंटल विकायला गेलं तर 4200 रुपये. मग असा दुजाभाव शेतकरी याच्या विषयी सरकार का करतंय? आणि हा जर भेदभाव होत असेल तर याला इंगा विधानसभेमध्ये आम्ही गावकऱ्याच्या वतीनं दाखवू, असा खणखणीत इशारा आहे. म्हणजे ते शेतकरी होते. काय नाव आहे, पीक विमा मिळाला का? माझं नाव बाबाराव दत्ता बेळगे आहे. माझ्याच गटातील 42 गट क्रमांकमध्ये विमा 1 हेक्टर 23 आरला की फक्त आणि फक्त 8,000 रुपये मिळालेले आहेत आणि 39 गटामध्ये 1 एकर म्हणजे 40 आरला एकही रुपया असा एकही दमडी आला नाही. असा दुजाभाव का? आणि आम्हाला याच्यात असं कळलं की कंपनीनं असं डिक्लेअर केलं नाही यामध्ये की किती प्रमाण हेक्टर किती असं रक्कम अंदाजित किती म्हणजे टाकून दिलेली आहे. कोणाला 2 एकरला 40,000 आणि 3 एकरला 56,000 रुपये आणि आमच्या म्हणजे 1 हेक्टर 23 आर जमीन असून 8,000 का? असा दुजाभाव का? एकाच गटाच्या शेजारी असणाऱ्या असा दुजाभाव अनेक शेतकऱ्यामध्ये झालेला आहे आणि काही शेतकऱ्याला काही असा 1 रुपयाची सुद्धा दमडी आलेली नाही. ते शेतकऱ्यांनी काय करावं? माझा असा सवाल कंपनीला आणि सरकारला आहे आणि त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. माझा असा सवाल आहे. काय इशारा आहे आता इशारा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करू, त्या कंपनीला टाळे ठोकू, कंपनीचा जॉब विचारू, कंपनीला जबाबदार व्यक्तींनी आम्हाला उत्तर याचं द्यावं. ते बांधील आहेत आमच्या उत्तराला आणि सरकारनं याच्यावर वाच ठेवायला पाहिजे कंपनीवर. आणि सरकारचं हे कंपनी जे आहे सरकारचं धोरणाखाली राबवली जाते. हे पूर्ण धोरण सरकारनं याला कंपनीला विचारलं पाहिजे की बा असं का तुम्ही केल्या. निश्चित या शेतकऱ्यांनी जे कंपनीला टाळा ठोकण्याचा इशारा दिलाय. काय नाव आहे, किती पीक विमा भरला होता, किती मदत मिळाली? माझं नाव सतीश कदम. आम्ही पूर्ण विमा भरला होता 2 हेक्टरचा माझा स्वतःचा. त्यामध्ये मला आलेले आहेत एकूण 51,000 रुपये आलेले आहेत. म्हणजे हेक्टरी यामध्ये 20,000 प्रमाणे आलेले आहेत. तर माझ्या बाजूच्याच गटामध्ये 35,000 40,000 असा हेक्टरी विमा आलेला आहे. आणि अक्षरशः पुरामधली शेती असून सुद्धा एवढा कमी विमा म्हणल्यावर तर नुकसान तर आहेच आहे. पण शेतकऱ्यांना करावं काय याच्या समोर, ही पण एक भावना शेतकऱ्याच्या मनात येत आहे. आणि आता विमा भरते वेळेस शेतकऱ्यांनी जे बँक खाते दिले होते त्याच्यामध्ये तर विमा तर आलाच नाही. मग खाते कशाला घेत आहे विमा कंपनी? ते अकाउंट नंबर कोणत्या बंद असलेल्या अकाउंटवर विमा चालला आहे, कोणाचं कर्ज खात्यात जमा होत आहे, हे आता असं होऊ नये. त्यामुळे शेतकऱ्याची कुठेतरी भावना समजून घेतली पाहिजे शासनानं सुद्धा आणि विमा कंपनीनं सुद्धा. कारण की एवढी परेशानी होत आहे. आता विम्याचे पैसे देऊनही फायदा नाही. 4 दिवस झालं शेतकऱ्याला कळणार झालं की माझे पैसे कोणत्या बँक खात्यात गेलेले आहेत. त्यामुळे याची नोंद घ्यावी आणि याच्यात सुधारणा एवढं मी सांगतो. निश्चितच हे सर्व शेतकरी होते. यांनी सांगितलं की शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होतोय, काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांना जे आहे ते विम्याची रक्कम मिळत नाही. आणि जे आहे ते लोकसभेप्रमाणे आता आम्ही विधानसभेलाही आम्ही सरकारला दाखवून देऊ असा इशारा या गावकऱ्यांनी दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, युनियन मराठी, बामणी, नांदेड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.